कुणी म्हणतंय ऑपरेशन लोटस, कुणी म्हणते ऑपरेशन टायगर, कुणी म्हणतं उठाव तर कुणी म्हणतं गद्दारी, तर कुणी म्हणतंय विकासासाठी विचारधारेशी तडजोड. शब्द कितीही असू द्यात, अर्थ एकच आहे, तो म्हणजे राजकीय पक्षांतर किंवा राजकीय फोडाफोडी. आता तुम्ही म्हणाल की आज नेमकी याची चर्चा कशाला? खरं तर निवडणुका आल्या की अशाच फोडाफोडी पक्षांतरांना उधाण येतं. पण आता तर कुठल्याच निवडणुका नाहीयेत, मग ही चर्चा का? याचीच चर्चा आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. खरं तर इराण अमेरिका युद्धाचा आजचा 19वा दिवस आहे. 2000वरती मृत्यू, 10,000वरती क्षेपणास्त्रांचा वापर आणि अनेक शहरं बेचिराख, तरी युद्धाची धग कायम आहे. यावरती आपण दुसऱ्या भागामध्ये आजच्या झिरो आवरच्या चर्चा करणार आहोतच, पण आजची सुरुवात मात्र एका राजकीय बातमीने करणार आहोत. आज राज्यातल्या 5 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांची निवड झाली आहे. 9 फेब्रुवारीला राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल लागला होता. पण 5 ठिकाणी कोणत्याही पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं नाही. आणि मग काय, अध्यक्षपदाचा खेळ फसला आणि तोच खेळ आज अखेर संपला. कोणत्या आहेत त्या जिल्हा परिषदा आणि तिथे कोणत्या आघाडीचा अध्यक्ष बनलाय हे सांगणारच आहे. पण सुरुवात करूया ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्या ऑपरेशन टायगरनं. खरं तर ऑपरेशन टायगर ही टर्म एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भात वापरली जाते. एकनाथ शिंदेंच्या पक्षात इतर कोणत्या पक्षातून एखादा बडा नेता आला की त्याला सहसा ऑपरेशन टायगर असं म्हणतात. आणि त्याच ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या गल्ली ते दिल्ली सुरू झाली आहे. त्याला कोणी दुसरा देत आहे तर कुणी अजिबात मान्य करत नाहीये. आता या सगळ्याची चर्चा आपण सुरू करूया, पण त्याआधी आपण पाहूयात आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात परत एकदा फोडाफोडीच्या राजकारणाच्या चर्चांना उधाण. कोणत्या पक्षाचे खासदार फुटणार असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, ठाकरेंची शिवसेना किंवा कोणाचेच नाही? या पर्यायांपैकी आपला पर्याय निवडा आणि जरूर तुमचा कौल सांगा. बरं, ही चर्चा गल्ली ते दिल्ली का रंगली आहे? तर त्याला कारण आपल्या नेते मंडळींचे दिल्ली दौरे. त्यातला पहिला दौरा होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. परवा रात्री म्हणजे 16 तारखेला दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री पोहोचले. आधी त्यांनी त्यांच्या खासदारांशी चर्चा केली. त्या बैठकीनंतर मंगळवारी दुपारी म्हणजेच काल दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि ते मुंबईत परतण्याआधीच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरेंचे काही खासदार संपर्कात आहेत, ते कोणत्याही क्षणी शिंदेंसोबत येतील अशी ही चर्चा होती. पण ही फक्त चर्चाच होती असं म्हणावं लागेल, कारण त्यावर आज शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यात दुसरा दौरा आहे भाजपचे आमदार आणि मंत्री आशिष शेलारांचा. एकनाथ शिंदे राज्यात परतले आणि शेलार दिल्लीत दाखल झाले. त्यांनी आज सकाळपासूनच दिल्लीत पक्षातल्या बड्या नेत्यांसोबत भेटी सुरू केल्या आणि आजचा दिवस संपण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीकडे निघाले. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय संचलन समितीची बैठक आहे आणि त्याच बैठकीच्या निमित्ताने फडणवीस दिल्लीला गेल्याचं कळतंय. पण तिथे जाऊन ते महाराष्ट्राविषयी चर्चा करणार नाहीत असं तर होणारच नाही. आता याच दौऱ्यांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा नक्की काय संबंध आहे, त्याचे कसे परिणाम होतील हे अवघ्या काही दिवसांमध्ये कळेलच. पण ऑपरेशन टायगरवरनं शिंदेचे मंत्री उदय सामंतांनी एक महत्वाचा दावा केलाय, तो आधी पाहूया. नाही, मला ठाकरेंच्या किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहीत नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार. त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही. परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा, हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं NDAला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं. तर तुम्ही आत्ताच ऐकलं, ठाकरेंचे नाही पण काँग्रेसचे खासदार संपर्कात आहेत असं म्हणत उदय सामंत यांनी आज खळबळ उडवून दिली. कारण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं नेते शिंदेंकडे जातात तेव्हा ऑपरेशन टायगर असं म्हटलं जातं. पण यावेळी शिंदेंचेच नेते म्हणतात की ठाकरेंचे नाही तर काँग्रेसचे खासदार संपर्कात आहेत. खरं तर आत्ता राज्यामध्ये काँग्रेसचे खासदार आहेत 13. आता त्यातले काही जण जर शिवसेनेच्या संपर्कात असतील तर त्यांना खासदारकी सोडावी लागेल, नाहीतर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द होईल. याच्यामध्ये पळवाट आहे ती पक्षांतर बंदी कायद्यातील एक अट, ती म्हणजे 2/3 खासदारांनी वेगळं होऊन गट स्थापन करावा
आणि तो गट खासदार म्हणूनच ते कोणत्याही पक्षामध्ये विलीन करू शकतात किंवा वेगळा गट म्हणून नोंदणीही करू शकतात. पण आता आपण येऊयात काँग्रेसच्या एकूण आकड्यांवरती. लोकसभेमध्ये काँग्रेसचे 99 खासदार आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्रातील काही खासदारांनी आपली खासदारकी वाचवायची असेल तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 66 खासदारांचा गट स्थापन करावा लागेल. आता हे जरा अवघडच आहे नाही का? असो, परत येऊयात आपल्या उदय सामंतांनी केलेल्या दाव्यावरती, ज्यानुसार जर काँग्रेसचे खासदार संपर्कात आहेत आणि त्यांना शिवसेनेमध्ये यायचं असेल तर एकतर खासदारकी सोडावी लागेल किंवा 66 खासदारांचा गट स्थापन करावा लागेल. त्यामुळे हे होईल की नाही याकडे आपलं लक्ष असेलच, पण सामंतांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेसने पलटवार मात्र केलाय. पाहूयात. गॅस सिलेंडर मिळत नाही, तुमचे सगळे उद्योग बंद झाले या गॅस सिलेंडरमुळे, कमर्शियल गॅस मिळत नाही, हॉटेल बंद झालेत, घरगुती गॅसमध्ये सुद्धा काय प्रश्न निर्माण झालेले आहेत तेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी उदय सामंत या पद्धतीचे प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत असतील आणि हे पाशवी बहुमत आणि उदय सामंत आणि त्यांचा पक्ष कसा भाजपच्या दावणीला बांधला गेला आणि कसं त्यांची हालत झालेली आहे हा महाराष्ट्र बघतो आहे. त्यामुळे उदय सामंतनी या सगळ्या फालतू या गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा त्यांना ते मंत्री आहेत, मंत्र्यासारखं काम करावं असं आमचं त्यांना सल्ला आहे. हे आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांचे उद्योग तसे सुरू राहिले पाहिजेत. ओरिजिनल उद्योग बंद झाले आहेत आणि ओरिजिनल उद्योगामध्ये आता काही त्यांना रस राहिला नाही, कारण त्यांचं उद्योग खातं चालत नाही, ते चालवण्यासाठी सक्षम नाहीत, कारण त्यांच्याकडे तसे अधिकारच ठेवले गेले नाहीत. त्या खात्यामध्ये सर्व अधिकारी वापरत आहेत असं माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे नवीन उद्योग त्यांनी शोधला असेल तर काम तरी डोक्याला मेंदूला काम पाहिजे, त्यामुळे त्यांनी तो काम शोधलं असावं आणि त्या शोधातून त्यांना काहीतरी गवसलं असावं असं ते मला वाटतं. पण यामध्ये किती तथ्य आहे? काँग्रेसच्या नेत्यांनी उदय सामंतांना लक्ष केलं आणि ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली. तर त्यांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलं. शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत. त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि ते त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत. कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही. यापूर्वीसुद्धा ते स्वतःला कंपाऊंडर म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल. ऑपरेशनची काय गप्पा करताय? कंपाऊंडरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश नसतो, त्याला फक्त प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर गोळ्या देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ऑपरेशन वगैरे ह्या गप्पा त्यांनी करू नये. तर या राजकीय चर्चांच्या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर आता लोकांच्या, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आल्या ते आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोविंद रघुनाथ परब यांची आहे. दक्षिण भारतातील सत्ता समीकरण अनुकूल करण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातील काँग्रेस खिळखिळी करणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये काँग्रेसच्या मोठ्या गटाचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय. आशिष यांची पुढची प्रतिक्रिया, मुळात राजकारण्यांनी राजकारण इतकं गलिच्छ करून ठेवलंय की कुणीही या गटारात उतरून त्याला स्वच्छ करण्यासाठी पुढे येणार नाही. युट्यूबवरनं आरके यांची प्रतिक्रिया आहे, कोणी कुठेही जाणार नाही कारण खासदारकी धोक्यात येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच रस राहिला नाही असं विष्णू म्हणतायत. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया जयेश भगत यांची आहे. राज्यात सगळ्यांना फोडाफोडीच्या राजकारणाचा कंटाळा आलाय. जो आमदार खासदार फुटेल त्याला जनता फोडेल. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया गणेश जुवाटकर यांची आहे. सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला काहीही शक्य असतं. विरोधातील खासदार त्यांच्याकडे जात नाहीत तर सत्ताधारी त्यांच्यापर्यंत येतात. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया सुषमा सरनाईक यांची आहे. ठाकरेंचेच खासदार फुटणार, भाजप कधीच फुटणार नाही.
आणि आता याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर. आपण त्यांचं गेस्ट सेंटरला स्वागत करूया. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच पहिला प्रश्न प्रशांत जगताप यांना आहे. प्रशांतजी, आपण बघितलं की अत्यंत कॉन्फिडेंटली उदय सामंतांनी आज दावा केलेला आहे की काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत. नक्की काय घडतंय? नाही, मुळातच माननीय उदयजी सामंत यांचा दावा हास्यास्पद आहे. आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट सुद्धा हास्यास्पद आहे. कारण की हा एक राजकारणातला, भारतीय राजकारणातला सध्याच्या काळातला एक मोठा जोक किंवा दुर्दैव आहे की एकतर सभा म्हणजे लोकसभेत सभा आणि राज्यसभेमध्ये एवढा गोंधळ चालू असताना ज्या पंतप्रधानांना लोकसभेत जायला या ठिकाणी वेळ नाहीये किंवा जाण्याची इच्छा नाहीये किंवा एकूण इराणच्या आणि ह्या सगळ्या युद्धामध्ये जगाचं वाटोळ होत असताना ज्या पंतप्रधानांना साधारण शोक संवेदना व्यक्त करणे किंवा या युद्धावर काही भाष्य करायला वेळ नाही, ते पंतप्रधान या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासाठी 1.25 तास वेळ काढतात. हे ह्या देशाचं दुर्दैव आहे. कारण की असा कुठला गहन विषय जो जागतिक एकूण युद्ध किंवा भारतासमोरची गॅस टंचाईपासून इतर इंधन टंचाई, म्हणजे रिलायन्सने पेट्रोल पंप बंद केलेत, शेलनी पेट्रोल पंप बंद केलेत कारण त्यांना ते परवडत नाहीत. आताचे जे नाही का देशातले जे काही पेट्रोल पंप आहेत ते पण काही दिवसात बंद होणार आहेत किंवा रेशनिंग होणार आहेत. असे प्रश्न सोडून माननीय एकनाथराव शिंदे यांच्याशी बोलायला त्यांना वेळ आहे, हा सगळ्यात मोठा जोक आहे. राहिला विषय काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे खासदार फुटण्याचा, तर हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही. आणि माननीय एकनाथराव शिंदे यांची तेवढी उडी सुद्धा नाही. त्याचं कारण आहे, आमचे जवळजवळ 99-100 खासदार आहेत. माननीय प्रतीकरावजी पाटील धरून 100 खासदार आहेत. 100 खासदार फोडायला तुम्हाला किमान पक्ष फोडायला 67 खासदार लागतील आणि तेवढी माननीय एकनाथराव शिंदे यांची उडी बिलकुल नाही. पण हे असं होत असताना हे जर कुठलं अलीकडच्या काळात जे ज्या ऑपरेशनला नाव दिलं जातं, ऑपरेशन लोटस, पण मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार कसं पडलं हेही तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्येही काही लूप होल्स आहेत. नाही, मुळात हा विषय भारताचा आहे. आमचे काय खासदार फक्त महाराष्ट्रापुरते सीमित नाहीत. काँग्रेस पक्षाचे खासदार 100चा आकडा, 99 पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आणि मान्य विशालजी पाटील सांगलीचे खासदार जे आमचे सहयोगी सदस्य आहेत, असे 100 खासदार आहेत. 100 खासदार फोडायला 66चा 67चा आकडा लागेल. मान्य एकनाथराव शिंदे यांचा तेवढा आवाका नाही. आणि मुळात मला पुन्हा एकदा सांगायचंय, हे ऑपरेशन टायगर पण नाही, हे ऑपरेशन लोटस पण नाही. हे ऑपरेशन असेल तो ऑपरेशन लोटांगण, ऑपरेशन डॉंकी आहे, एवढाच त्याच्यामध्ये. पण मग तुम्ही मगाशी टीकेच्या आधाराने जे म्हटलं होतं, टीका करत असताना की इतके गहन प्रश्न असताना पंतप्रधानांनी 1-1.25 तासाचा वेळ का दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना, म्हणजे काहीतरी विषय गहन होता. रवींद्र धंगेकर यांच्याकडे जातीये. धंगेकरजी, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? कारण अत्यंत कॉन्फिडेंटली असा नक्कीच दावा केला जातोय की शिवसेनेकडे काँग्रेसचे खासदार येणार आहेत. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर सुरू आहे का? म्हणजे याच्यामध्ये काल मोदी साहेबांना शिंदे साहेब भेटले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेब अग्रेसिव्ह काम करतात, आपण बघितलं असेल. त्यामुळे आणि अधिवेशन आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातले काही प्रश्न असेल त्या संदर्भात शिंदे साहेब मोदी साहेबांना भेटलेले आहेत. आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर 1-1.5 तास दिला असेल तर गैर काय नाहीये. आणि शिंदे साहेब आपण बघितलं असेल तर ते जे आतापर्यंत जे ते मनात आणतात किंवा जे ठरवतात ते पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाहीत. आणि जे काही दावा झाला असेल तर जो तो आपल्या पक्षाचं काम करत असतो, जो तो आपला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो. त्यामुळं मोदी साहेबांनी राजकारण म्हणून नसेल पण एक महाराष्ट्राच्या नाही, पण मग उदय सामंतांनी आज अशा पद्धतीने विधान का केलेलं आहे की काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत? नाही, आता तो राजकारणाचा भाग झाला. पण मोदी साहेबांना जे भेटलेत शिंदे साहेब, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या विषयावर बाकीचे विषय असतील त्याच्यावर चर्चा झाली असेल. एक खासदार पक्षात घेतला का नाही घेतला का ही चर्चा मोदी साहेबांच्या पुढे ही काही चर्चा नसेल. पण जे काय बोलले असेल तर तो पक्षाचा जो तो पक्ष आपला वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो मोदी एकनाथ शिंदे साहेब करताना आपण आता गेल्या 5-6 वर्षांमध्ये बघतोय. पण मग हे ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कुठेतरी राबवलं जात आहे का? आणि नाव वेगळ्याच पक्षाचं घेतलं जात आहे असं काही आहे? नाही, आता विषय असा आहे की निवडणुका अजून बरेच पुढे आहेत. त्यामुळे आता हे असं काय बऱ्यापैकी मला वाटत नाही की कुठले खासदार कुठल्या पक्षात जातील, कुठले खासदार येतील. पण राजकारणामध्ये काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं.
तसं त्यांच्या डोक्यामधली काय कल्पना असेल, पण मला नाही वाटत की हे सगळं त्यांच्या डोक्यात असेल. पण कोणतरी चर्चेमधनं बोलत असेल आणि ते चर्चेच्या नंतर आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचते आणि तेव्हा मग चर्चा घडून आणली जाते आणि तशाच आपण चर्चा करतोय. पण कुठल्याही पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा कार्यकर्ते घेण्यासाठी जो तो आपले प्रयत्न करत असतो तो एक प्रयत्न असू शकतो. बर प्रशांतजी, तुम्ही काय म्हणाल? इतकं मोठं विधान खरं तर केलेलं आहे आज उदय सामंतांनी, ते असंच एक राजकारण म्हणून केलंय असं तुम्हालाही वाटतंय का? असं आहे की आता महाराष्ट्राच्या देशातल्या सगळ्या कायदे तज्ज्ञांच्या मते आता जी जे काही एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेतल्या केसचा जो निकाल येणाऱ्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मान्यता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूने लागू शकतो. अशा प्रकारचं एकूणच सगळ्यामध्ये जनमत आहे किंवा कायदेशीर तज्ज्ञांचं मोठ्या मोठ्या बॅरिस्टर आणि सगळ्यांचं ज्यांची मोठी प्रॅक्टिस आहे त्यांचा सगळ्यांचा दावा आहे. अशा अनुषंगाने आपली सेना विचलित होऊ नये या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला मी किती मोठा आहे, मी आमकी किती माणसं फोडू शकतो, अशा प्रकारचं एक कुठेतरी नाही का आभास निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडे काहीच विषय नाहीये. कुठेतरी नाही का भाजप इम्प्रेस व्हावं आणि मग कुठेतरी मी असं म्हणणार नाही न्यायालयीन व्यवस्थेवर माझा आजही विश्वास आहे, पण त्याच्यावर कुठेतरी इन्फ्लुएन्स नाही का निर्माण करण्याचा हा म्हणजे बालिशपणा असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण की एक कॉमन सेन्स आहे. अलीकडच्या काळात सोशल प्लॅटफॉर्म असेल बाकीच्या सगळ्या माध्यमांमध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकारवर प्रचंड या ठिकाणी टीका होतीये किंवा त्यांच्यावर या ठिकाणी इतके मीम्स निघतायत, नालीतल्या गॅसवर नका चेष्टेचा भाग झालेला आहे. नाही, नक्कीच हा विषय सध्या चाललेलाच आहे प्रशांतजी, पण त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष आहे तो दोन शिवसेनांमधला आहे. मग असं असताना काँग्रेसचं नाव अचानक घेऊन तुम्हाला मध्ये का खेचला आज? नाही, मुळात विषय असं पुन्हा एकदा सांगतो की मी आता शिवसेना सोडा मी काँग्रेसचे खासदार फोडू शकतो किंवा इतर पक्षाचे खासदार फोडू शकतो. अशा प्रकारचे एक नका चित्र निर्माण करून कुठेतरी सिंपती म्हणा किंवा त्या केसच्या बाजूने आपल्या बाजूने सरकार उभं करण्याचा हा प्रयत्न असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण की आता हा येणाऱ्या काही दिवसावरच नका हा विषय ठेपलेला आहे. येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये हा निकाल पुढे येईल आणि मला खात्री आहे की मेरिटनुसार हा मान्य उद्धवसाहेब ठाकरेंच्याच बाजूने निकाल लागेल. अशा परिस्थितीमध्ये अजूनही आम्ही राजकारणामध्ये काहीतरी उलथापालथ करू शकतो. अशा प्रकारचा एकूणच नका दिखावा करण्याचा हा उदय सामंत किंवा त्या शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न असं आमचं थेट सांगणं आहे. बरं रवींद्रजी, तुम्ही काय म्हणाल? हा केवळ केसच्या संदर्भात असलेला दिखावा आहे पक्ष आणि चिन्हाच्या? नाही, आता प्रशांत दादा बोलतात ते त्याला थोडं मी बोलतो. जर तर राजकारणामध्ये काय चालत नाही, कारण निकाल लागेल नाही लागेल मग हे होईल ते होईल. राजकारणामध्ये जर तर काय चालत नाही आणि उदय सामंत जर बोलत असतील तर त्याला काहीतरी वस्तुस्थिती असेल. ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी बरेच आमदार असतील, नगरसेवक असतील, काही लोकांना पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं सगळं आता राजकारणामध्ये कोणालाही वाटतं की मला काहीतरी मिळलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि ह्या विकासामध्ये कुठलं तरी एखादं खासदारचं नाव आलं नाही पण त्याला वाटत की मला आता ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, माझ्या भागाचा विकास आहे, माझ्या जनतेचा विकास आहे, नागरिकांचा विकास आहे आणि त्या भागातील विकास कामांसाठी आता तयारी करणार. तर किती वर्ष आपण विरोधामध्ये राहायचं आणि त्याच्यामध्ये जनतेला आपण न्याय देऊ नाही शकलो तर पुढच्या निवडणुकीला काय तोंड द्यायचं जनतेसमोर, काही विषय त्या खासदाराच्या समोर असू शकतो. त्यामुळे सामंत साहेबांची त्यांची चर्चा झाल्याचं ना, सामंत साहेब बोलले तर ते 100% जर बोलले तर 100% तो जे खासदार असतील ते त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यामध्ये सामील होतील. बरं, पण मगाशी तुम्ही म्हणालात की हे केवळ राजकारण आहे. आता तुम्ही म्हणतायत कदाचित याच्यामध्ये तथ्य असू शकतं, पण हाच धागा घेऊन मला असं विचारायचं आहे प्रशांतजींना की प्रशांतजी, आसाममध्ये नगाव मतदारसंघातनं काँग्रेसचे प्रद्युत बोरदोलोई यांनी आज सकाळीच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. तुम्हाला अशी खात्री आहे का की उरलेली जी 2-3 वर्ष आहेत केंद्र सरकारची सुद्धा आणि महाराष्ट्र सरकारची सुद्धा आणि विविध राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे ते बघता असा पॅटर्न अनेक राज्यांमध्ये राबवला जाणार नाही आणि काँग्रेस इंटॅक्ट राहील? नाही, मुळात विषय असा आहे की 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, काँग्रेसचे या राज्यातले या देशातले खासदार कुठल्या लाटेवर निवडून आलेले नाहीत. तर काँग्रेसच्या विचारधारेवर काँग्रेसला मानणारी नाही का जी काय वोट बँक आहे
त्या जीवावर निवडून आले आणि हे खासदारांना सुद्धा माहिती आहे. मुळात सगळ्या आमच्या खासदारांवर आमचा प्रचंड विश्वास आहे. अशा प्रकारे कुठलाही खासदार नाही का चुकीच्या दृष्टीने नाही का त्या ठिकाणी पाऊल उचलणार नाही याचा ठाम विश्वास आहे. आता राहिला विषय आसामचा, ज्या खासदारांच्या संदर्भात तुम्ही नाही का या ठिकाणी भाष्य केलं, तिथे मात्र आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तिथे कुठेतरी तुम्हाला भावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा कॅटेगरीत आम्ही नेऊ, अशा प्रकारे चुचकारून या ठिकाणी आमिष दाखवून केलेला हा प्रयत्न असं माझ्यासारख्याला वाटतं. त्याच्यामुळे आजचा हे पुढची 2-3 वर्ष मी पुन्हा एकदा सांगतो, अजून नाही का डिलिमिटेशन व्हायचं आहे. मे बी डिलिमिटेशन झाल्यानंतर निवडणुका प्रिपोन सुद्धा होऊ शकतात, म्हणजे 2029च्या अगोदर सुद्धा निवडणुका येऊ शकतात. पण खूप कमी काळ राहिला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याच पक्षाचा खासदार, म्हणजे खास करून आमच्या काँग्रेस पक्षाचा खासदार, भाजपची आता एकूणच जी काय लोकप्रियता घसरत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपही जॉईन करणार नाही आणि आमचाही पक्ष सोडणार नाही याची आम्हाला नाही का एकूणच ठाम खात्री सुद्धा आहे आणि तो विश्वास सुद्धा आहे. बरं, नक्कीच प्रशांतजी, तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये आता तरी निवडणुका नाही आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार इथे घडण्याची शक्यता कमी आहे आणि त्याचबरोबर पक्षाशी प्रामाणिकपणा आहे. पण त्याचबरोबर 24 तास जे पॉलिटिक्स चालू असतं त्याच्यामध्ये काय घडेल पुढच्या क्षणाला हे सांगता येत नाही. अर्थात आपण त्याच्याकडे लक्ष ठेवूनच असू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 28,000 मतं आज याच्यासाठी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण होणार का आणि कुठल्या पक्षाचे खासदार फुटणार याच्यावरती काँग्रेसचे 19%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 17% आणि तिसरा ऑप्शन आहे ठाकरेंची शिवसेना आणि त्याला सर्वात जास्त पर्सेंटेज आहे. 41% लोकांना असं वाटतंय की तिथले खासदार फुटण्याची शक्यता जास्त आहे. 28 फेब्रुवारीला इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेलं युद्ध आज 19व्या दिवसावरती पोहोचलंय. अमेरिका आणि इस्रायल आणखीन आक्रमकतेनं इराणवरती हल्ले करत आहे, तर त्याच ताकदीनं इराणही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे अति आत्मविश्वास असलेल्या अमेरिकाही या युद्धामध्ये जागतिक पातळीवर एकटं पडलेलं दिसतंय. मी हे असं का म्हणतेय याबद्दल आपण जसजसं पुढे चर्चा करू त्यावरून तुम्हाला कळत जाईलच. आजही अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ले केल्याचे दावे केलेत. इराणची लष्करी ताकद कमी केल्याचा दावा करत असलेल्या अमेरिकेनं आणखीन आणि सर्वात मोठा दावा केलाय आणि तो दावा असा आहे की अमेरिकेच्या लष्करानं हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळ सर्वात मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती 5,000 पाऊंड म्हणजेच जवळपास 2,200 किलो वजनाचा बंकर बॉम्ब टाकून हल्ला केला आणि इराणच्या लष्करी तळाला उद्ध्वस्त केलं. या हल्ल्यात जहाजांवरती हल्ला करणारं क्षेपणास्त्र नष्ट केल्याचा दावाही अमेरिकन लष्करानं केलाय. अमेरिकेचं इस्रायलही इराणवरती जोरदार हल्ले करतंय. इस्रायलनं तेहरानमधील बासिश फोर्सवरती हल्ला केला. या हल्ल्यात या दलाचे 2 उच्च अधिकारीही ठार झाले असं इस्रायलने म्हटलं. तसंच इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण दल प्रमुख अली लारिजानी यांचा आणि त्यांचा मुलगा अली रजा बियात यांचाही मृत्यू झाल्याचं, ते ठार झाल्याचं कळतंय. इराणनंही या दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. उत्तर म्हणून इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ले केलेत. इराणनं तेल अवीववरती क्लस्टर बॉम्बने हल्ले केले आहेत. इराणने तेल अवीव जवळच्या रेल्वे स्थानकाला लक्ष्य केल्यामुळे इस्रायलची रेल्वे सेवा ठप्प झाली. युद्धाशी संबंधित या सगळ्या घडामोडींबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण या संदर्भातला प्रश्न जो आहे तो पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न, युद्धात सहभागी नसलेल्या देशांनी जर दबाव टाकला तर युद्ध थांबेल असं तुम्हाला वाटतंय का? हो आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर सांगा. युद्ध सुरू झाल्यापासून दिवसागणिक विधानं बदलणारे, कोल्यांट्या उड्या मारणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नाटो देशांवरती निशाणा साधलाय. तुम्हाला आठवत असेलच, 2-3 दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी नाटो देशांसह इतर मित्र राष्ट्रांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी सहकार्य करायचं आवाहन केलं होतं. पण या देशांनी थेट युद्धात उडी न मारण्याचा निर्णय घेतल्यामुळेच ट्रम्प नाराज झाले. तसं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलूनही दाखवलंय. काय म्हणतायत ट्रम्प, ऐकूया. All of the NATO allies agreed with us, but they don't want to, despite the fact that we help them so much, we have thousands of soldiers in different countries all over the world, and they don't want to help us, which is amazing. I mean, amazing.
And I didn't do a full court press because I think if I did, they probably would be. But we don't need help. You know, we've that war has been long prosecuted as far as I'm concerned, almost from day one. We knocked out many of these things. We knocked out the Navy essentially in a couple of days. At the same time, they think we did a great thing by knocking them out. Nobody wants to have Iran or anybody, but nobody wants to have Iran with a nuclear, because these people are crazy. So everyone agrees with us, but they don't want to help. And we as the United States have to remember that, because we think it's pretty shocking. तर दीज पीपल आर क्रेझी असं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि सहकार्य न मिळाल्यामुळे ट्रम्प यांनी मित्र देशांवरती नाराजी व्यक्त केली आहे. पण अमेरिकेनं आणखीन एक दावा केलाय आणि दावा काय, त्यांनी चीन आणि रशिया या दोन्ही देशांवरती थेट आरोपच केलाय. काय आरोप केलेत तेही सांगते. अमेरिकेतल्या वृत्तपत्रामध्ये प्रसारित झालेल्या एका वृत्तानुसार रशिया इराणला युद्धात सहकार्य करतंय, तर रशिया इराणला अमेरिकेसंबंधी सर्व गुप्त माहिती पुरवतंय, उपग्रहाद्वारे प्रतिमा टिपून ते इराणला पाठवतंय, म्हणून इराण अमेरिकेच्या तळांवरती अचूक लक्ष करू शकलाय असा दावा करण्यात आलाय. तसंच US चीन इकॉनॉमिक सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन अहवालाचा हवाला देत चीननंही इराणला ब्रिक्स आणि SCOच्या माध्यमातून मदत करत असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. चीन इराणला ड्रोनपासून ते जहाज विरोधी क्रूज क्षेपणास्त्र या सगळ्यापर्यंतची मदत करतंय असं अमेरिकेनं म्हटलंय. रॉकेट इंधन बनवण्यासाठीही चीन मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेने केलाय. अमेरिकेपाठोपाठ आता रशियासोबत गेली 4 वर्ष युद्ध सुरू असलेल्या युक्रेननंही रशियावरती आरोप केले. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी ट्विट करून तसंच ब्रिटनच्या संसदेमध्ये भाषण करताना रशियावरती हल्लाबोल केला. रशिया इराण शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये एकमेकांचे बांधव अशी टीका त्यांनी केली आहे. पाहूया झेलेन्स्की काय म्हणतात. What is happening around Iran today is not a faraway war for us because of the cooperation between Russia and Iran. And we do not believe we have the right to be indifferent, even if we are separated from human suffering or shared danger by an ocean. The regimes in Russia and Iran are brothers in hatred. And that is why they are brothers in weapons. And we want regimes built on hatred to never win in anything. अमेरिकेनं हॉर्मुझजवळ केलेला हल्ला कशा पद्धतीने झाला, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ज्या बॉम्बने हल्ला केला त्या बॉम्बबद्दलची सुद्धा आपण वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भातले आपण पाहूयात. तर हॉर्मुझवरती अमेरिकेचा मोठा हल्ला झाला आणि अमेरिकेचा 2200 किलो वजनाच्या बॉम्बने इथे हल्ला झाल्याचं कळतंय. बंकर बस्टर अशा बॉम्बचा वापर केला गेला. GBU-72 बंकर बस्टर म्हणजे अगदी खाली जे तळघराचे बंकर्स असतात ते सुद्धा डीप पेनेट्रेट करून पूर्णपणे नेस्तनाबूत करणारे बॉम्ब अशी त्यांची ओळख आहे, डीप पेनेट्रेटर बॉम्ब म्हणून. आणि भूमिगत लक्ष जसं मी सांगितलं तुम्हाला त्यातून उद्ध्वस्त केलं जातं. जहाजविरोधी क्रूज क्षेपणास्त्रांना सुद्धा अमेरिकेने लक्ष केलेलं आहे. गुप्त काँक्रीटचे बंकर उद्ध्वस्त केलेत. एका बॉम्बची किंमत 2,64,00,000 रुपये असते या बंकर बस्टर बॉम्बची, अशी माहिती आहे. आणि हा बंकर ब्लास्टर नेमका कसा आहे, कशा पद्धतीने उद्ध्वस्त करतो तो आपल्या लक्ष्याला, याचा एक व्हिडिओ आपण आता बघूया. तर हे ग्राफिकल इलस्ट्रेशन आहे. 200 फूट खालपर्यंत प्रत्यक्षामध्ये ही मिसाईल जातीये. इलस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा एक सगळं समजावून सांगणारा व्हिडिओ आपण त्याला म्हणू. मुळात ही मिसाईलच 200 फूट खाली जाते आणि तिथे खाली गेल्यानंतर तो बॉम्ब फुटतो आणि त्यामुळे अगदी डीप पेनेट्रेट करणारा, अगदी खोलवर जाणारा, जमिनीच्या विविध लेयर्समधनं असा हा बॉम्ब आहे आणि तो खाली जाऊन खालचं लक्ष उद्ध्वस्त करतो आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बंकर आणि सगळ्याच तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान करण्याची ताकद याच्यात आहे.
आता या युद्धामुळे कोणकोणत्या देशांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम झाले आहेत, होत आहेत, कोणकोणती राष्ट्र युद्धामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी होत आहेत, याबाबतही आपण माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊया त्यासाठीच. कोणकोणते देश सध्या युद्धापासून दूर आहेत आणि दूर राहण्याचा त्यांनी मानस बोलूनही दाखवलेला आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, जपान, इटली, कॅनडा, ब्रिटन यातले नाटो देशही आहेत. आणि खरं तर यांना विनंती केलेली होती ट्रम्प यांनी, पण तरीही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. कोणत्या देशांना सर्वाधिक फटका बसतोय? भारत, थायलंड, स्वित्झर्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, युरोपातील अनेक राष्ट्र आणि श्रीलंका. इराण अमेरिका युद्धाचा कोणत्या देशांवरती परिणाम होतोय? लेबनॉन, जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, ओमान, कतार, UAE, इराक, तुर्की, बहारीन, सिरिया आणि सायप्रस यांच्यावरती थेट परिणाम होतोय, कारण या देशांवरती इथल्या अमेरिकन तळांवरती हल्ले केले जात आहेत. एकोणीस दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आहे आणि इराण सातत्याने आखाती देशांवरती हल्ला करतोय. तिथे थेट त्याचा परिणाम दिसतोय आणि आपल्यासारख्या देशांवरती अप्रत्यक्ष परिणाम दिसतोय. इराणवर झालेल्या हल्ल्यामध्ये अर्थातच काही टॉप त्यांचे जे लीडर्स आहेत, उच्च पदस्थ त्यांचे जे सरकारमधले नेते होते, ते ठार झालेले आहेत. आणि नक्की हे नेते कोणकोणते आहेत याची सुद्धा आपण माहिती घेऊया. जाऊयात ग्राफिक्स सेंटरला, मीडिया सेंटरला. इथे सुद्धा आपण बघणार आहोत की आतापर्यंत कोणकोणते नेते यामध्ये ठार झालेत. अली शमखानी, अब्दुल रहीम मौसवी आणि मोहम्मद पाकनूर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिल्याच दिवशी या युद्धामध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते आयातुल्ला अली खामेनी. अमीर नसीर जादे, अली लारिजानी ज्यांचा काल मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय आणि गुलाम रजा सुलेमानी यांचाही काल मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या युद्धाबाबत म्हणण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल केलेल्या आवाहनावरती महत्त्वाचं विधान त्यांनी केलंय. सध्या तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संघर्षामध्ये सहभागी होणार नाही, तसंच ही सामुद्रधुनी खुली करण्यासाठी फ्रान्स कोणतीही मदत करणार नाही, असं स्पष्टपणे मॅक्रॉन यांनी सांगितलेलं आहे. तसंच युद्ध संपल्यानंतर या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी फ्रान्स मदत करेल असंही त्यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझच्या पेट्रोलिंगसाठी मॅक्रॉन यांनी अमेरिकेला मदत करायला स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडलेत असंच म्हणावं लागेल, कारण पत्रकारांनी या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ट्रम्प काय म्हणाले तुम्हीच ऐका. नाटो देशांपैकी फ्रान्सला सुद्धा विनंती केली होती ट्रम्प यांनी की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी मदत करावी, परंतु इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याला स्पष्ट नकार दिलाय आणि त्यावरती ट्रम्प चिडले. ते काय म्हणाले तुम्हीच ऐका. President Macron has just said in the last hour that he will never join a task force in the Strait of Hormuz until hostilities finish. Yet yesterday you said... Who said that? Who said? President Macron of France. What's your reaction to that, sir? Well, he'll be out of office very soon, so we'll have to see. I don't know. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त मित्र राष्ट्रांचाच विश्वास गमावला नाहीये, त्यांचे सहकारी आता या अनावश्यक युद्धखोरीच्या विरोधात आवाज उठवायला लागलेत. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जोसेफ केंट यांनी युद्धाला विरोध करत राजीनामा दिला आणि राजीनामा देताना केंट यांनी राजीनामा पत्रातनं ट्रम्प यांच्या धोरणांचे पुरेपूर आभाडेही काढले. केंट यांनी राजीनामा पत्रामध्ये काय म्हटलंय तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा मीडिया सेंटरला आणि ग्राफिकच्या माध्यमातून त्याच्यावरती एक नजर टाकूयात. तर हे खरमरीत राजीनामा पत्र आहे. खूप विचार केल्यानंतर नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या संचालक पदाचा राजीनामा देतोय
असं केंट यांनी म्हटलंय, इराण युद्धाला माझा तात्विक विरोध आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला इराणकडनं कोणताही धोका नाही. इस्रायल आणि त्यांच्या अमेरिकेतील लॉबीच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचं उघड आहे, असं त्यांनी अगदी स्पष्टपणे जाहीरपणे म्हटलेलं आहे. तुम्ही 2016, 2020 आणि 2024च्या निवडणूक प्रचारामध्ये मांडलेल्या परराष्ट्र धोरणांचा मी समर्थक आहे. मध्यपूर्वेतील युद्ध म्हणजे अमेरिकेला लुबाडण्याचा सापळा असल्याचं जून 2025 पर्यंत तुम्हाला वाटत होतं. मी 11 वेळा युद्ध लढलेला माजी सैनिक आहे आणि इस्रायलनं लादलेल्या युद्धात माझी लाडकी पत्नी शेनॉन मारली गेली. त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला कोणताही थेट फायदा नसलेल्या युद्धासाठी आपल्या पुढल्या पिढीचा बळी द्यायचं मी समर्थन करू शकत नाही. तर अत्यंत थेट शब्दामध्ये हे राजीनामा पत्र लिहिल्याचं आपण पाहू शकतो. एकीकडे इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेमुळे धुराचे आणि आगीचे लोट दिसतायत. भारताने मात्र या दरम्यान आपल्या मित्रराष्ट्र इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. यासाठी भारतातल्या इराणच्या दूतावासानं या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा पब्लिश केलाय. दयाळू भारतीयांचे आम्ही आभारी आहोत असं म्हणत ट्विट केलंय. आणि आता याच अनुषंगाने आपल्या दुसऱ्या प्रश्नावरती काय कमेंट्स आलेले आहेत सोशल मीडियावरती ते आपण पाहूयात. मीडिया सेंटरला काही प्रतिक्रिया निवडक. अमेरिकेसारख्या युद्धखोर देशानं आपला हेकेखोरपणा सोडला तरच युद्ध थांबेल. श्याम ठाणेदार यांची एक्सवरची प्रतिक्रिया. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया शंतनू गौतम यांची आहे. अजिबात नाही. जे युद्धात सामील आहेत त्यांनाच युद्ध थांबवणं काही जमत नाहीये आणि जे युद्धात सहभागी नाहीत त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवावी. इतर देश दबाव आणू शकतात का अमेरिकेवरती, असा प्रश्न आहे आजचा. आणि त्यावरती आशिष म्हणतात, सर्व देशांना माहिती आहे की या युद्धातून काहीच साध्य होणार नाही, उलट विनाशच पदरी पडेल. त्यामुळे कोणी याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नाही, पण त्याचबरोबर दबाव आणणं सुद्धा कसं जमणार असा हा मुद्दा आहे. फेसबुकवरनं रितेश यांची प्रतिक्रिया. मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी युद्ध करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले तर युद्धाचा खर्च झेपणं कठीण होईल. फेसबुकवरनं दीपक पाटील यांची प्रतिक्रिया. काही पण असो, सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध थांबवणं महत्वाचं आहे. जगातील प्रमुख देशांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवावं हेच सर्वांच्या हिताचं आहे. इस्रायल आणि अमेरिका या युद्धाबद्दल चर्चा केली, नवनवीन अपडेट्स घेतले, पण या संदर्भातला जो प्रश्न होता की सध्याच्या परिस्थितीमध्ये बड्या देशांनी आता दबाव आणला पाहिजे का आणि हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे का, त्याला महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे आता हे पण जाणून घेऊया. पोल सेंटरला युद्धात सहभागी नसलेल्या देशांनी जर दबाव टाकला तर युद्ध थांबेल असं वाटतं का? 31,000 मतं आज याच्यावरती आलेली आहेत आणि अर्थातच 65% लोकांना असं वाटतंय की होय युद्ध थांबू शकेल. 35% लोक नाही असं म्हणतायत. परंतु या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची भूमिका महत्त्वाचे देश घेणार का? आणि दरम्यान युद्धासंदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूयात. इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांसह इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख इस्माईल खतीब हे सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत. तेहरानमधील एका हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलाने केलाय. खतीब यांनी इराणमध्ये नुकत्याच झालेल्या निदर्शनादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेहरानमधील एका टार्गेटेड हल्ल्यामध्ये इस्माईल खतीब ठार झाल्याचं IDFने सांगितलंय. तर इस्रायल लष्कराला इराणमध्ये कुणालाही टार्गेट करण्यासाठी खुली सूट देण्यात आलेली आहे. नेतान्याहू यांनी इराणी अधिकाऱ्यांना ठार करण्यासाठी खुलेआम परवानगी दिली असून इस्रायलच्या या निर्णयानंतरच इराणच्या गुप्तचर प्रमुखांची हत्या करण्यात आल्याचं कळतंय. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणनंही रात्रीच्या अंधारामध्ये इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा तुफानी मारा केला अशी माहिती आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं. याचबरोबर इराणने पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये असलेल्या विविध लष्करी तळांनाही लक्ष्य केलं. इराक, कतार, UAE इथल्या अमेरिकन तळांवरती जोरदार हल्ले केले.
दरम्यान इराण आता युद्धात आपली सर्वात घातक आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र वापरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात संघर्ष आणखीन चिघळणार का, विकराळ रूप धारण करणार का, अशी भीती व्यक्त केली जाते. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.